गणपती बाप्पा मोरया. फिल्म मध्ये वगैरे दाखवतात एवढा असा राजवाडा आहे पूर्ण मोठा. मंडळी हा आहे एक मोठा कलश. एक नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललोय पुण्यातील प्रति शिर्डीला, मावळ जिल्ह्यामध्ये एक आहे. तर तिकडे जाऊन साईबाबांचं दर्शन आपण घेणार आहोत. तर चला तर आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. सगळी फॅमिली आहोत आम्ही. कॅब बुक केली, कॅबने आम्ही जाणार आहोत. तर तिकडचा परिसर, तिकडचा प्रवास सगळं तुम्हाला दाखवतो. तर बनून राहा व्हिडिओमध्ये. चला सुरू करूया. नटुरी बघा, ही नटुरी हा डान्स करते. कांगात आलाय का? हा मेकअप केलाय. चला आता चालू करूया. चला जाऊया आपण चालत चालत. हे दिवाळीचं डेकोरेशन यंदाचं केलंय. चांगली लाइटिंग. थोडेसे कष्ट करायला लागले लाइटिंग घ्यायला, पण ठीक आहे, बनवला. आता आम्ही निघतोय जायला. कॅब आली आहे खाली, सगळेजण आहोत. ईशा काय आमची काय नुसती नखरेच करते. त्या फ्लोअरवर स्वामी समर्थांचा देखील फोटो आहे बघा. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की श्री स्वामी समर्थ टाईप करा. ही बघा नक्की नटोरी. हाय बोल, हाय बोल, हाय बोल. चला चला तर चालू करूया. तर आता आम्ही आलोय खाली, कॅबसाठी वाट बघतोय. सगळी फॅमिली आहे. इशू हाय कर. हाय. चला आता कॅब येईल आमची, तर प्रवास दाखवतो तुम्हाला. तर कॅब बुक केलेली कॅब आमची आली आहे. तर प्रवास चालू करतो आता. तर बनवून राहा, पूर्ण दाखवतो प्रवास शिर्डीचा. आता आपली ड्युटी या कोपऱ्यात लागली आहे. अजून जाऊन बसून घेऊया थोडं. आपली गाडी. इशू आहे माझ्यासोबत. आली बस. कुठे चाललो इशू? येतात पप्पा, वरती गेलेत. हा इशू कुठे चाललो आपण? हाय कर. हाय हाय कर. चालली गेली. टेन्शन आले तिथे. पप्पा आले नाहीत अजून. चला आता आमची चालली गाडी. ए ईशा आणि मी मागे बसतो. आई तिकडे विंडो सीटला बस. आता फायनली आम्ही निघालोय. थोडासा एक अर्धा पाऊण तासाचा जर्नी आहे. पुण्याचा व्ह्यू. ऊन आहे खूप. इशू आमची नटायला ऑलवेज रेडी असते, है ना इशू? बाय बाय कर. हाय हाय कर. हाय कर. हाय कर. से हाय. इकडे कर. मामाला मेकअप. मामाला ना बोलते हाय करायला. मम्मी कुठं? मम्मी कुठं? मम्मी. आई कुठे आहे? आई कुठं? अबा आई. ईशा कुठे आहे? ईशा इसा. ईशा आहे का ती? आम्ही CNG स्टेशनला आलोय. थोडासा गॅस भरायचा होता गाडीमध्ये, तर हे भरून निघणार आहोत परत. मग नॉनस्टॉप जर्नी राहील आमची. तर डेस्टिनेशनला पोचल्यावरती मग दाखवेन तुम्हाला तिकडचा परिसर. आता गॅस भरून झाली, परत बसतोय आता आम्ही गाडीमध्ये. इशू नुसते खात आहे आमचे बुक्कड आल्यापासून. आपली का मागची सीट आहे. चला तर तिकडे गेल्यावर दाखवेन. आता कंटिन्यू राहा. आर्मीचे ट्रक दिसतात आपल्याला. पुण्याचा हेच एक खासियत आहे की इकडे आर्मीचे कॅम्प वगैरे खूप मोठे मोठे आहेत. खूप छान वाटतं. आपलं कधीतरी पॅशन होतं आर्मीमध्ये जाणं.
खूप मोठा कॅम्प आहे बघा समोरच्या दिशेला. आर्मीचा कॅम्प, पूर्ण आर्मीचा कॅम्प आहे. रिझर्वड एरिया. हे पहा आर्मीवाल्यांचा कॅम्प. व्यवस्था असते ना त्यांची, अडचणीत तरी आता आम्ही पोहोचलो आहे साईबाबा संस्थान देहू इकडे. तर हे आहे प्रति शिर्डी. तर तुम्हाला दाखवतो पुढे. खूप मोठा प्लेस आहे, खूप छान वाटतं इकडे आल्यावरती. थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बघा. साईबाबा संस्थान तिकडे थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर समोर पूर्ण हा मोठा परिसर जो आहे तो पूर्ण प्रति शिर्डीचाच आहे. तर आता आतमध्ये एंट्री करून दाखवेन मी तुम्हाला हा आहे आसपासचा परिसर. चला आता आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करू. आतमधला सगळा परिसर मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवेन. तर बनून राहा शेवटपर्यंत. खूप छान आज दर्शन मिळणार आहे साईबाबांचं. साई भक्त जे असतील त्याने जय साईराम नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर सुरू करूया. चला तर आता मंदिरामध्ये एंट्री करतोय. सगळी पब्लिक आहे आपली. तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दर्शन देतो साईबाबांचं. हे नटुरी बघा आमची खायला घेते, चिप्स घेते. बघ कसं लागते खा तुला. तुला बघ, तुला नको आहे, आवडीला नको. तर चला मंडळी आता आपण घेतोय प्रवेश या प्रति शिर्डीमध्ये. सुरुवातीला ही सगळी दुकानं वगैरे दिसतात या साईडला. आतमध्ये बघा किती छान बनवलंय. ते साईबाबांचे भक्त आहेत, ते नक्की या ठिकाणी येऊन बघा एकदा. तिथे कडुनिंबाची झाडं वगैरे आहेत. खूप छान प्रकारे बांधकाम केलंय. इकडे निवासस्थानं वगैरे आहेत भक्तांसाठी. एकदम जुन्या प्रकारचं एकदम राजवाडा टाईप बांधकाम वाटतंय. हे साईबाबांचं मुख्य मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो समोर. चला आता आपण एंट्री घेतो. हे आहे साईबाबांचं मुख्य मंदिर. त्याच्या पुढे तिकडे आहे वरद विनायकाचं मंदिर. गणपती बाप्पाचं देखील मंदिर आहे इकडे. मला वाईड अँगलमध्ये दाखवतो तुम्हाला. इकडे बघा पंत्या वगैरे लावल्यात. ईशू आमची खूप नखरे करते मागासपासनं. इकडे प्रसाद वगैरे घ्यायला जागा आहे. हनुमंत आणि वरद विनायकाचं मंदिर. या साईडला बघा पूर्ण गार्डन सारखं आहे. आपण तिकडे नंतर जाऊ. सुरुवातीला हे प्रवेशद्वार आहे. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नसेल, तर मी शूट घेता येणार नाही. जर जमल्यास घेईन, तर बनून राहा. हे हनुमान मंदिर आणि श्री वरद विनायकाचं मंदिर.
तर इथं आतमध्ये आहेत मूर्त्या. हे पहा किती छान डेकोरेशन केलं आहे. किती छान कोरीव काम आहे. कलर काम वगैरे किती सुंदर प्रकारचं आहे. आतमध्ये आता आपण जाऊन दर्शन घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. हे हनुमंताचं मंदिर, मारुतीरायाचं मंदिर. किती सुंदर मूर्ती आहे बघा. इकडे आहे शनिदेवाचं मंदिर. शनिदेवांची मूर्ती देखील आहे. आपण आता त्या साईडला जातोय. शनिदेवांचं मंदिर आहे. सगळे दर्शन घेत आहेत. मंडळी हा आहे एक मोठा कलश. एक ॲट्रॅक्टिव्ह असं एक रचना केली गेली आहे. हा आसपासचा परिसर आहे. शनिदेवाच्या मंदिराभोवती मी आता फिरतोय. समोर देखील एक मोठं महालासारखं मंदिर आहे. तिकडे आता आपण चाललोय. या स्वतःला बघा. तर आता या ठिकाणी अन्नछत्र राजवाडा आहे, ज्या ठिकाणी अन्नाची सोय वगैरे केली जाते. मी तुम्हाला वाईड अँगलमध्ये दाखवतो. केवढा मोठा राजवाडा आहे. जसं काय फिल्ममध्ये वगैरे दाखवतात एवढा असा राजवाडा आहे पूर्ण मोठा. इकडे बघा महाप्रसादाची वेळ वगैरे दिली आहे 12:30 ते 3:30. इकडे महाप्रसाद देखील असतो. तर आहे असा काहीसा आसपासचा परिसर. खूप प्रसन्न वाटतं आल्यावरती. बघा राजवाडा केवढा आहे. एखाद्या मूवीमध्ये वगैरे दाखवतात तशा प्रकारचा खूप मोठा राजवाडा. इकडे अशी काहीशी होती आतून साईबाबांची शिर्डी. तर आतमध्ये काय शूट करायला दिलं नाही, तर मी थोडासा प्रयत्न केला पण त्यांनी थांबवलं मला. तर आतमध्ये डेकोरेशन अशा प्रकारे होते. सगळीकडे मिरर्स वगैरे होते. साईबाबांची एक सुबक छान मूर्ती होती. तर पुढचा मी बाकीचा आसपासचा परिसर तुम्हाला दाखवतो. समोर एक मोठा राजवाडा देखील आहे. अन्नछत्र राजवाडा खूप मोठा आहे. जसं मूवीमध्ये वगैरे एखादे बघतो आपण पुरातन काळातील असा. तर पहा छान आहे. व्हिडिओमध्ये पुढे हा आहे अन्नछत्र राजवाडा. जो मी राजवाडा दाखवला तुम्हाला, तिकडे जाण्याचे जेवणाचे कुपन्स इकडे 50 रुपये मला वाटतं ताट आहे महाप्रसादाचं. तर इकडून कुपन घेऊन मग राजवाड्याकडे जाऊन मग तिकडे जेवायला लागतं. तर आता आपण चाललो आहे साईबाबांची चावडी इकडे आहे बाजूला. तर त्या बाजूला जातो आहे आपण. इशू बघा अशी पुढे पुढे धावते. आसपासचा परिसर बघा एकदम गावी आल्याची फिलिंग. पुणे तसे गावासारखंच वाटतं. मस्त मोकळं जागा, मोकळी जागा असते खूप माळरानासारखी. बघा राजवाड्याचा पाठीमागचा परिसर. ते गार्डनसारखं सुंदर बसायला आहे. एकदम शांततामय ठिकाण. चला तर आता चावडीच्या इकडे गेल्यावर दाखवेन तुम्हाला. तरी आहे साईबाबांची चावडी. द्वारका माई असं म्हटलंय, दिसणार नाही बघा. इकडे साईबाबांची चावडी. द्वारका माई म्हटलंय. तर असा आहे आसपासचा परिसर. इथे कधीही न विझणारा निखारा आहे.
आता साईबाबांची चावडी आपण बघायला चाललो आहे. चावडी म्हणजे निवासस्थान असं म्हणतात. हे पहा प्रति शिर्डीमधील साईबाबांची चावडी. तरी ते लिहिलं आहे साईबाबा या ठिकाणी रोज थोडा वेळ बसत आणि दिवस आड चावडीत झोपत. हां तर आतमध्ये दिसतंय माझा तो फोटो आहे फक्त. हा आहे आसपासचा परिसर. तर आता आम्ही हे कुपन घेतलेत आणि जातोय अन्नछत्रामध्ये. त्या राजवाड्यासारखं जे अन्नछत्र होतं तिकडे 50 रुपयाला एक कुपन मिळाली. 5 घेतलेत आम्ही, आता 5 जण होतो. तर राजवाड्याकडे चाललो आहे आता. बघतो अलाउड असेल तर व्हिडिओ शूट करेन, नाहीतर भेटू मग तिकडनं बाहेर आल्यावरती. आता या राजवाड्यामध्ये चाललो आहे. बहुतेक आहे अलाउड, असं काय असं आहे राजवाडा. समय आहे, पूर्ण भक्तीचा माहोल आहे. तर चला आता जेवणाला सुरुवात करून दाखवतो तुम्हाला. हे लाईनमध्ये राहायला लागतं. लाईन लावून मग जेवणाचं ताट सेल्फ सर्विस आहे. ते घेऊन मग जाऊन जेवण करायचं. असे टेबल्स वगैरे लावले. म्हणजे जेवणामध्ये आहे शिरा, ही बटाट्याची भाजी, भात, 2 चपात्या, डाळ संपली होती. डाळ घेता नाही आली. तर आता जेवतो आणि तुम्हाला मग दाखवतो बाहेर नंतर. मंडळी झालं आता आमचं प्रति शिर्डीचं दर्शन. आता आम्ही जातोय. तर बघूया नेक्स्ट कुठचा स्टॉप आहे. इशू आहे बोल. झोप आली आहे तिला. चला तर भेटू पुढच्या स्टॉपवरती.